नाशिकच्या इगतपुरी या ठिकाणच्या वसंत पवार नगरमध्ये अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना या ठिकाणी बसलेला आहे। याबाबत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित आता करण्यात आलेलं आहे। जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि मुसळधार पावसामुळे वसंत पवार नगर मधील दृश्य बघा। इथे वसंत पवार नगरची जी वस्ती आहे इथे पूर्णपणे पाणी साचलेले। येथील जे महिला आहेत, नागरिक आहेत, त्यांना घराच्या बाहेर येता येत नाहीत आणि हीच परिस्थिती येते दरवर्षी उद्भवते। मागील वर्षी येथे अशाच प्रकारे जे आहे ते पाणी साचलं होतं आणि येथील नागरिकांचा जो आहे तो शहराशी संपर्क तुटलेला होता। आज 4 महिने पावसाचे नंतर लोक काय करतील? सर्वांचे लहान लहान मुलं आहेत। त्या बाईच्या घरात अक्षरशः 3 पायऱ्यांच्या घरात पाणी जातंय म्हटल्यानंतर काय सोय केली आहे? ते काय सोय केली आहे? बदल कोणता बदल? पवार नगरला कोणता बदल दाखवताय? आज 8 महिन्याचा बदल तो 4 पाण्यामध्ये आम्ही राहू राहिलो, उभं राहू राहिलो, तो असा जातो। काहीच कोणी करत नाही आमच्या एरियाला। जे तेच आहे, एनडीआरएफची टीम आहे त्या ठिकाणी दाखवलं जाऊन येथील नागरिकांना जे स्थलांतरित करण्याचं काम सुरू करण्यात येत आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी। गेली 2 ते 3 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। कुठे गुडघाभर पाणी तर कुठे वाहनं पाण्यामध्ये अडकल्याचं चित्र आहे, बघूयात। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। निघोजेमधील मोई रोड लगत असलेल्या शिवशक्ती सोसायटी परिसरात पुराच्या पाण्याच्या प्रवाहात एक 4-चाकी वाहन आणि एक व्यक्ती वाहून जात होता। मात्र स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानतेमुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचलाय। पुण्याच्या मुळशीमधील वरदायिनी मंदिर पाण्याखाली गेलंय। मुळशी तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झालाय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। या पुरामुळे अनेक सखल भाग पाण्याखाली गेले असून मंदिरातील पाण्याचा धडके भरवणारा व्हिडिओ समोर आलाय। विरार स्थानकातून होणारी पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक आज पहाटेपासून सुरू आहे। मात्र नालासोपारा रुळांवर पाणी साचल्यानं लोकल सेवा अर्धा ते पाऊण तास उशिरानं सुरू आहे। पावसानं उसंत घेतली असली तरी नालासोपारा रेल्वे स्थानकात साचलेल्या पाण्याचा अजूनही निचरा झालेला नाही, त्याचाच परिणाम लोकल वाहतुकीवर होतोय। वसईमधील वसंत नगरी गेटपासून एव्हरशाईन गेटमधील लिंक रोड अजूनही पाण्याखाली आहे, त्यामुळे नागरिकांना कमरेभर पाण्यातून वाट काढावी लागते। पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हा भाग जलमय झालाय, त्यामुळे नागरिकांना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागतोय। कोल्हापुरातील नृसिंहवाडीमध्ये यंदाच्या मोसमातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झालाय। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे कृष्णा नदीला मोठा पूर आलाय। काल संध्याकाळी नदीचं पाणी दत्त मंदिर परिसरात पोहोचलं होतं। रात्रभरात पाण्याची पातळी 5 फूट वाढल्यानं पहाटे 3:30 वाजता यंदाच्या मोसमातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झालाय। त्यामुळे कोल्हापूर तसंच परिसरातील विविध भागातून भाविक नृसिंहवाडीमध्ये दाखल झाले। त्यामध्ये महिला भाविकांची स्नानासाठी मोठी